तर देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। नेते सध्या प्रचारात चांगलेच व्यस्त आहेत, मात्र राज्यातील जनता सध्या दुष्काळात पाण्यासाठी वणवण करते। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सध्या टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे, तर कुठे अनेक फुटांवरून पाणी काढावं लागतंय आणि त्यासाठी वेळप्रसंगी जीवही धोक्यात घालावा लागतोय। या दुष्काळाने अनेक जिल्हे सध्या कोरडे पडत चाललेत। पाण्यासाठी घरातील महिलांपासून ते मुलांपर्यंत सर्वांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे। त्यात सोलापूर, सातारा, अहमदनगर, हिंगोली या जिल्ह्यातील चित्र अधिक भयावह होऊन बसलाय। त्यामुळे स्थानिक आता आक्रमक सुद्धा होऊ लागले आहेत। अनेक गावातील लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा सुद्धा इशारा दिलाय। तर महाराष्ट्रात सध्या कोणत्या विभागात किती पाणी साठा शिल्लक आहे ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। विदर्भामध्ये मागच्या वर्षी 28.78 पाणी साठा होता, तो आता 47.54 आहे। मराठवाड्यात मागच्या वर्षी 44.68% होता, तो आता 18.31% आहे। उत्तर महाराष्ट्रात मागच्या वर्षी 50.84% होता, तो आता 36.91% असल्याचं समोर येत आहे। तर पश्चिम महाराष्ट्रात 45.21% होता आणि यावर्षी तो 34.17% आहे। तर कोकणात मागच्या वर्षी 51.10% पाणी साठा होता, तो यावर्षी 49.98% दिसतोय। महाराष्ट्रात एकूणच मागच्या वर्षी 44.80% होता, तो आता कमी होऊन 35.88% येऊन पोहोचलाय। तर नगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। दुसरीकडे जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढते आहे। जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यावर पाणी टंचाईचं सावट आणखी वाढलंय। नागरिकांची तहान भागवण्यासाठी फेब्रुवारी महिन्यापासूनच पाण्याचे टँकर सुद्धा धावू लागले आहेत। एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच पाण्याच्या टँकरनं 100 गाठली आहे। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। अशातच जिल्ह्यातील नेते मंडळी आपापल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारात सध्या गुंतलेले दिसत आहेत। आमची तहान नेमकं कोण भागवणार असा प्रश्न आता मतदार विचारू लागले आहेत। एप्रिल महिन्यातच जिल्ह्यामध्ये तब्बल 108 पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहे आणि हे टँकर मे महिन्यापर्यंत 300 पार करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। सर्वात जास्त टँकर पाथर्डी तालुक्यामध्ये सुरू आहे, 38 टँकर। कसं बघता याकडं? आणि दुसरीकडे म्हणजे निवडणुकीची रणधुमाळी देखील सुरू आहे। आता आमच्या गावामध्ये लोकसंख्या जवळजवळ 2100 आहेत, परंतु तिथं जे पाण्याच्या 2च खेपा मंजूर आहेत सध्या। त्यात माजी आमदार कडले साहेबांनी थोडं लक्ष घातल्यामुळे हे 2 खेपा मंजूर झाल्या। त्याच्यानंतर आजी खासदार विखे साहेबांनी सुद्धा एक वाढीव टँकर मंजूर केला। त्याच्यानंतर परंतु लोकसंख्येच्या मानाने हे टँकर काही इथं पुरत नाहीत। निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, दोन्ही पक्षाचे उमेदवार प्रचारामध्ये व्यस्त आहे। मात्र दुसरीकडे पाणी टंचाईचे जे झळा आहे त्या सर्वसामान्यांना नागरिक हैराण झाले आहेत। त्यामुळे कसं बघता याकडं? टँकर किती आपल्या गावामध्ये सुरू आहे, काय मागणी करणार? आता टँकरीचं आमच्या पद्धतीनं इथं एक दिवसाला एक टँकर तरी रोज यायला पाहिजे, कारण 2 दिवसातून एक टँकर हा पुरतच नाही ना। मग महत्त्वाची गोष्ट अशी की बाबा इथं जर पाणी नसलं तर लोक हैराण होते। त्याच्याकरता एक दिवसातून एक टँकर इथं पाहिजेच असं आमचं म्हणणं आहे भाऊ। इकडं लोक याच्यात त्यांना काही बघत नाहीत। लोकांकडे इकडे पाण्याचा प्रश्न अवघड आहे। आमकं 12 महिने आम्हाला त्याचं अवघडच आहे। पाण्याचं 12 महिने पाणकाळा असू नाही तर आमच्याकडे पिण्याच्या पाण्याची दुर्मळच आहे। सर तुम्ही काय सांगाल? ज्याप्रमाणे सध्या पाण्याची टंचाई आहे, टँकर वाढत आहेत। एप्रिल महिन्यामध्येच 108 टँकर आहे, अजून मे महिना देखील पूर्ण जायचा आहे। कसं बघता याकडे? पाण्याची टंचाई जास्तच गंभीर परिस्थिती आहे। खास करून जनावरांचे खूप हाल होतात। चाऱ्याची व्यवस्था नाही आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे आणि शासनाचं बिलकुल लक्ष नाही आहे। 12 महिने या गावामध्ये पाण्याची टंचाई असतेच आणि त्यासाठी शासनाने काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे। एप्रिल महिन्यामध्येच जिल्ह्यामध्ये 108 टँकर सुरू करण्यात आले। हे टँकरची संख्या मे महिन्यापर्यंत 200 ते 300 पार होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे। अहमदनगर जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे आता ऐन एप्रिल महिन्यातच पाणी टंचाईची गंभीर समस्या नागरिक भेडसावत आहेत। उमेर सय्यद, उडारी न्यूज, अहमदनगर।
तर नगरमध्ये कोणत्या तालुक्यात सध्या किती टँकरना पाणी पुरवठा करावा लागतोय तेही पाहूयात. तर संगमनेरमध्ये 17 टँकरनं सध्या पाणी पुरवठा करावा लागतोय. अकोल्यामध्ये 1, नगरमध्ये 11 टँकरद्वारे सध्या पाणी पुरवठा केला जातोय. पारनेरमध्ये 8 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. पाथर्डीमध्ये 39, शेवगावमध्ये 1 टँकरनं सध्या पाणी पुरवठा करण्यात येतोय. कर्जतमध्ये 21, जामखेडमध्ये 8, तर श्रीगोंदामध्ये 3 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय. तर सोलापूर जिल्ह्याच्या 25 महसूल मंडळात दुष्काळ आणखी तीव्र होताना दिसतोय. जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता दिवसेंदिवस आता वाढत चालली आहे. त्यामुळे अनेक तालुक्यांमधून टँकरची मागणी सुद्धा वाढू लागली आहे. जिल्ह्यातल्या 6 तालुक्यातल्या 34 गावात आता 38 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू आहे. आणि सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून उरलेला पाणीसाठा जूनपर्यंत पुरवण्यासाठी प्रयत्न सुद्धा सुरू आहेत. त्या दृष्टीनं पाण्याचं सूक्ष्म नियोजन ते करताना दिसत आहेत. मान्सूनच्या आगमनापर्यंत हा पाणीसाठा कसा पुरवायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकलाय. सारख्या या गावात 21,044 लोकसंख्या असलेल्या या गावामध्ये पाण्याची फार मोठी भीषण टंचाई आहे. यंदा पाऊस कमी झाल्या कारणाने अख्ख्या सोलापूर जिल्ह्यालाच पाण्याची फार मोठी टंचाई या ठिकाणी भासत आहे. कुंभारीतल्या माता भगिनी, शाळकरी मुलं, युवक, तरुण सगळेच पाण्यासाठी आज भटकंती करत असतात. तर या सगळ्या गोष्टी मी पाहून शिखरदादा हे देशाचे नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमारजी शिंदे साहेबांचे नातू, इंटरनॅशनल पोलो प्लेअर शिखरदादांच्या नेतृत्वाखाली मी त्यांच्या नावाने एक फाउंडेशन चालवतो, शिखर हित फाउंडेशन. तर त्या माध्यमातून अख्ख्या कुंभारी गावाला पाण्याचे नियोजन केलोय. यंदा 1 मार्च पासून माझे पाण्याचे टँकर चालू आहेत. तर आज 31 मार्च आहे. तर गेल्या 1 महिन्याभरामध्ये मी 400 टँकर कुंभारी गावाला पाणी पुरवठा केली असून येणाऱ्या 31 मे पर्यंत मी या कुंभारीसाठी पाणी नियोजन केलेले आहे. कुंभारी गाव. तर सोलापुरातील धरणांची सध्या काय स्थिती आहे, तिथे किती पाणीसाठा शिल्लक आहे पाहूयात. तर उजनी धरणात 37.9% आणि 7 मध्य प्रकल्पात 10.99% पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. 56 लघु प्रकल्पात 2.68%, 90 कोल्हापूर बंधाऱ्यात 18.67% पाणीसाठा आहे. तर सातारा जिल्ह्याच्या मान तालुक्यातील नागरिक सुद्धा दुष्काळानं हैराण झालेत. उन्हाचा पारा वाढतोय, दुसरीकडे दुष्काळाची दाहकता सुद्धा वाढू लागली आहे. मागच्या 2 वर्षात या भागाकडे वरुण राजानं पाठ सुद्धा फिरवली आहे. ओढे, नाले, तलाव, विहिरी आता कोरड्या ठाक पडल्यात. जमिनीच्या गर्भातला पाण्याचा थेंब शोषून घेतल्यामुळे जमिनी सुद्धा भेगाळल्यात. तालुक्यातल्या 60 गावांसह 370 वस्त्यांमध्ये सध्या टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे. गुरांच्या चाऱ्याचा प्रश्नही सध्या भेडसावतोय आणि ही विदारक परिस्थिती असतानाच नेते निवडणुकीत सुद्धा गुंतलेत. त्यामुळे ही व्यथा नेमकी कोण समजून घेणार हा सध्या खरा प्रश्न आहे. सातारा जिल्ह्यातील मान तालुका हा पुन्हा एकदा दुष्काळानं हैराण झालेला आहे. गेल्या 2 वर्षांपासून या परिसरामध्ये मान तालुक्यामध्ये पाऊस पडलेला नाहीये. त्यामुळेच येथील आता चाऱ्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, गंभीर होत चाललेला आहे. आता आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे संपूर्ण जमीन देखील भेगाळलेली आहे. ओढे, नाले कोरडे पडलेले आहेत, विहिरी देखील कोरड्या आहेत. आणि आता या मान तालुक्यामध्ये 60 गावांमध्ये जवळपास 370 वाड्या वस्त्यांमध्ये देखील टँकरनं पाणी पुरवठा केला जात आहे. आणि अजून देखील आता 2 महिने हे पावसाचे काढायचे आहेत. कडक उन्हाळा असा आहे या 2 महिन्यामध्ये. आणि आता येथील शेतकऱ्यांची देखील मागणी आहे की लवकरात लवकर व्यवस्थित टँकर देखील पुरवावे, सरकारनं वेळीच उपाययोजना देखील करण्यात याव्या, अशी देखील मागणी आता या येथील मान तालुक्यातील गावकऱ्यांच्या वतीनं करण्यात येत आहे. साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा. अहो पाणीच नाही, कुठनं आणतं ते बकेटानं, एवढं तेवढं पाणीच कसलं नाही. 15 दिवसातनं टँकर येतोय, ती पाणी 4 दिवस पुरना आणि आम्हाला पाणीच नाही. ती बी दुसऱ्याच्या दारात भरायला लागतं या. आणि तिथनं आणायचं म्हणलं तर तवर पाणी तिथं राहीना. आणि आम्हाला भेटनाच, पाणीच भेटना. आमदार खासदार कोण येतात का तुमच्याकडे? नाही, कशाला कोण येतंय का आहे तेव्हा. येतो टँकर आपला कवा 15-3 आठवड्यात, कवा तरी.
सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यामध्ये यंदा दुष्काळानं नागरिकांना हैराण केल्याचं चित्र समोर आलेलं आहे. गेल्या 2 वर्षांपासून कमी प्रमाणात म्हणजे 10 ते 15% पाऊस पडलेला आहे. शेतातील पिकं असतील ही करपलेली आहेत. मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं आहे. चारा नाहीये, विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत, बंधारे कोरडे आहेत, नद्या कोरड्या आहेत. प्रचंड दुष्काळाने हैराण झालेला आहे या मान तालुक्यातील शेतकरी. मी आता आहे मार्डी या गावामध्ये. या गावामध्ये देखील माझ्या बाजूला बघत असाल ही डाळिंबाची बाग आहे. या बागेमध्ये असणारी फळाला देखील पूर्ण करपून गेलेली आहेत. आपण बघू शकता ही संपूर्ण 1 एकरमध्ये ही बाग आहे. आपल्यासोबत आता येथील शेतकरीच आहेत, या बागेचे मालक आहेत स्वतः. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. पुढारी न्यूज मध्ये स्वागत आहे तुमचं. काय नक्की किती नुकसान झाले? 2 वर्षामध्ये पाऊसच नसल्यामुळं फार मोठं नुकसान झालं या बागेचं. अजिबात सुद्धा उत्पन्न आलेलं नाही आणि ती बाग जागेवर जळून करपून पार राख झाली त्याची. आणि अजिबात सुद्धा यात काय फायदा झालेला नाही. औषधाचे पैसे निघाले नाहीत, कामाचे पैसे निघाले नाहीत. डाळिंब पार जळून राख झाली त्याची. पाऊसच या 2 वर्षामध्ये अजिबातच पडला नाही म्हणलं तरी चालेल, अशी परिस्थिती आहे. आणि याचं फार मोठं नुकसान झालंय. आणि इथं पंचनामा वगैरे कोणी काय केलेलं नाही, काही झालेलं नाही, काही सुद्धा मिळालेलं नाही. आमदार खासदार इथं येऊन तुमची कोणी काही सुद्धा विचारपूस आमची केलेली नाही, काही चौकशी झालेली नाहीत. आता सरकारकडे तुमची काय नेमकी मागणी? सरकारनं आम्हाला काहीतरी यासाठी आम्हाला द्यावं असं आमची अपेक्षा आहे, पण ते दिलं पाहिजे असं एवढंच आमचं म्हणणं आहे. किती एकरवर नुकसान झालं? 1 एकर बाग आहे. या एकरामध्ये काही सुद्धा उत्पन्न निघालेलं नाहीच. साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा. जर आपण ही साताऱ्यातली सध्या परिस्थिती पाहतोय, ज्या ठिकाणी दुष्काळामुळे नागरिक हैराण झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि दिवसेंदिवस पाणी टंचाई सुद्धा या ठिकाणी वाढलेली आहे. तर याचबाबत आमचे प्रतिनिधी साई सावंत यांनी लोकांशी संवाद साधलाय, पाहूयात. सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यामध्ये मी आता सध्या आहे आणि मान तालुक्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती भीषण अशी जाणवू लागलेली आहे. गेल्या 2 वर्षांपासून या भागामध्ये पाऊस पडलेला नाहीये. त्यामुळे आता या मान तालुक्यातील 60 गावांमध्ये जवळपास 370 वाड्या वस्त्यांमध्ये देखील टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे. चाऱ्याचा मोठा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे. तर आता आपल्यासोबत येथील काही सर्वसामान्य नागरिक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. काय सांगाल बाबा, आता यंदाची परिस्थिती कशी आहे? 2 वर्ष झालं पाऊस नाही, काय नाही, दुष्काळ पडलेला आहे. आणि टँकर चालू बी आहे. 2 वर्ष झालं तर लय बिकट परिस्थिती आहे. जनावरवाल्यांना विकत पाणी घ्यायला लागतंय. दुष्काळाच्या परिस्थितीमुळे आता इकडे बरेच लोकांची हे झालेली आहे आणि पाण्याची खूप टंचाई आहे. 70 रुपये पिण्याचा बॅलर घ्यावा लागतोय सगळ्यांना. आणि पाणी नसल्यामुळं वणवण करावं लागते ना सगळीकडं. आणि चाऱ्याचा मोठा प्रश्न आहे. 2 वर्ष झालं पावसाची स्थिती इथं कमी झालेली आहे. पाण्याची परिस्थिती आहे, कोण बघा येत नाही, काय होत नाही. ट्रॅक्टर घेतला तर 900 रुपये ट्रॅक्टर टेम्पो यायला लागते. 200 रुपये ड्रम असं दर चाललाय. शासकीय टँकर पोहोचतोय ना पण तुमच्यापर्यंत? गावात पण शेतीचं काय करता? शेतीचं काय नाही. आपल्या शेतीला फार वाईट परिस्थिती आलेली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न फार मोठा आहे आणि चारा पण विकत भेटत नाही. जवळपास कुठेच पाऊस नसल्यामुळे चाराही भेटत नाही. त्यामुळे फार अवघड परिस्थिती आहे. इलेक्शन येतात पण पाण्याचं नियोजन अजून काय होत नाही कुठंच. सरकारकडनं काय अपेक्षा आहेत? आता सरकारकडून अशा अपेक्षा आहे, पाण्याचं महत्वाचं नियोजन झालं पाहिजे, पाणी आलं पाहिजे. त्यावर सरकारनं देखील वेळीच उपाययोजना करण्याची देखील मागणी आता ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा. तर हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील लक्ष्मण नाईक तांड्यांसह आसपासच्या गावातल्या गावकऱ्यांना सध्या पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. आणि ही परिस्थिती केवळ याच वर्षी नव्हे तर वर्षानुवर्षे चालत आलेली आहे. अनेकदा शासन दरबारी खेटे घेतले, मात्र येथील पाणी प्रश्न काही केला सुटलेला नाहीये. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजतायत. पुन्हा एकदा नेते सत्तेत येतील, पण वर्षानुवर्ष असलेली ही समस्या कोण सोडवणार, हा सवाल सध्या गावकरी विचारतायत. सरकारकडे आमच्याकडे फक्त पाणी पाहिजे. आम्हाला पाणी असला ते आम्हाला सगळं होते. नंतरच्या नंतर पाणी झाल्याशिवाय आम्हाला कोणतीच गोष्ट नाही. आम्हाला म्हणते सगळ्या गावाला ती कोणती जल योजना आली, जल जीवन योजना आली, ती सगळ्या गावाला आली, पण आमच्या गावाला नाही. आमच्या गावाला जिथं पाणी नाही त्या गावाला का जल जीवन योजना नाही, ही आमची विनंती आहे. का कशामुळे नाही? शासन ज्या गावाला पाणी आहे त्या गावाला जल जीवन मशीन दिली, तर आमच्या गावाला पाणी नसून आम्ही आज पिढी आणि पिढी
कितीक वर्ष थांबावं आम्ही का इथून उठून जावं काय करावं त्याच्यामुळं आम्ही मतदान करणार नाही. तर यानंतर जाऊयात संभाजीनगरात. संभाजीनगरातील जुन्या शहरातल्या 16 वॉर्डाची उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आलंय. सुमारे 4 कोटी रुपये खर्च करून हर्सुल तलावाजवळ हे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आलंय. मात्र प्रत्यक्षात नागरिकांची तहान भागवण्याची वेळ आल्यावर हर्सुल तलावात पाणीसाठा मात्र कमी झालाय. तलावाची पाणी पातळी अवघ्या 7 फुटांवर येऊन ठेपली आहे. महिनाभर पुरेल एवढाच पाणीसाठा तलावात उरलाय. त्यामुळे भविष्यात मनपासमोर गंभीर पेच निर्माण होणार आहे. तर संभाजीनगरमधून आपण ही दृश्य पाहतोय. पुढे जाऊयात. गडचिरोलीतील 4 गावांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आलाय. कोरची, कुरखेडा, धानोरा, देसाईगंज गावांनी आता हा बहिष्कार टाकलाय. 18 ते 20 तास विद्युत पुरवठा खंडित होत असल्यानं आता हा निर्णय घेण्यात आलाय. पाणी पुरवठा होत नसल्यानं पिकं सुद्धा नष्ट झाली आहेत. शेतकऱ्यांवर उपासमारीची सुद्धा वेळ आली आहे. आणि याबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी आशिष अग्रवाल यांनी. आदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त अशी ओळख असलेला गडचिरोली जिल्हा. गडचिरोली जिल्ह्यातील मुख्य उत्पादनाचे साधन हे भाताची शेती. परंतु यावर्षी वेळोवेळी होत असलेला विद्युत पुरवठा खंडित जो आहे 18 तासाची जी आहे लोडशेडिंग करण्यात येत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे धान जे आहेत ते आता सुकू लागले आहे. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत. शेतकऱ्यांनी धान लावले आहेत, मक्का लावले आहेत. त्या धानाला पाण्याची खूप आवश्यकता आहे आता सध्या धान पिकासाठी, मक्का पिकासाठी. पण लाईट 24 तासापैकी आमच्याकडे फक्त 5-6 तासच राहत असते. त्याच्यामुळे धानाला पाणी होत नाही, मक्याला पाणी होत नाही. वरून दिवसभर लाईट राहत तर नाही, परंतु रात्रीसुद्धा फक्त लाईट पेटते, मोटर उचलत नाही, पंखे चालत नाही, कूलर चालत नाही. मग आम्ही काय करायचं? आता कसं आहे, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, लोकांनी डबल फसल लावलेला आहे. अजून लाईन 6 तास फक्त 24 तासपैकी 6 तास भेटते. ते 6 तासाचे व्होल्टेज आहेत. मोटर नाही, पंखे नाही, कूलर नाही, बिल जास्तच येते. यामुळे कसं आहे, आमच्या गावच्या बेतकाठीच्या लोकांनी ग्रामसभामार्फत ठराव घेऊन आता समोर याच्यासाठी चुनावासाठी बहिष्कार टाकलेला आहे. माझी 1 एकराला मक्का आहे व 2 एकराला धानाचे पीक आहेत. ते मक्का माझ्या लाईन नसल्यामुळे 24 तास तर लाईन राहतच नाही, अजिबात नाही प्रमाणे चालते, फक्त 2-3 तासच राहतो. त्याच्यामुळे माझा मक्का पूर्ण गेलेला आहे. तलाठी आले शेतीत, ते म्हणाले की मक्का झालेला आहे. मक्का हिरवा दिसतो पण त्याचा दाना भरलेलाच नाही, तर मक्का का राहणार आहे? म्हणून आता बेतकाठी गावकऱ्यांनी एक टोकाचा पाऊल उचललेला आहे. येणाऱ्या 19 तारखेला लोकसभेच्या निवडणुकीला संपूर्ण बहिष्कार टाकून कुणीही मतदान करणार नाही अशी जी आहे लोकांनी आपल्यासमोर जी आहे मागणी ठेवलेली आहे की आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये कुणीही बेतकाठी गावातून मतदान करणार नाही. पुढारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल, गडचिरोली. तर दरम्यान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करताय. म्हणून शेतकऱ्याला आव्हान आहे, तुमच्या खात्यामध्ये 6,000 टाकतील आणि तुमची शेती पिकू देणार नाही. वीज शेतकऱ्याला मुबलक देऊ, 24 तास वीज देऊ म्हणणारे आज त्या शेतकऱ्याला उद्ध्वस्त करताय. शेती पाण्याविना भारत आहे. 18 तास लोडशेडिंग आहे. ते तर शेतीचे आहेच, पण मालेवाडा, अंगारा, गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा, मुरुमगाव, पेंढरी या भागामध्ये रात्रीला 4 तास वीज येते. पोरं झोपत नाही. नक्षलाईट भाग आहे. नक्षलवादी एरियामध्ये जर ही स्थिती राहील तर माणसं त्या ठिकाणी माणसं म्हणून आहेत की जनावर आहेत हे याचा फैसला डिक्लेअर भाजपाने करा. तर अजून एका शेतकऱ्याने प्रतिक्रिया दिली आहे, तीही पाहूयात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी शेती लावली आहे, तरी लाईन खंडित असल्यामुळे आम्हाला लाईन 24 तासापैकी 4च तास भेटते. वरून आम्ही शेती करावासाठी कर्जा केलेला आहोत. ते कर्जा आम्ही कसे फेरफार करून
वरून आपल्याला शासनाकडून काही मदत पाहिजे. या अतिरिक्त कास्तकार डुबून गेलेला आहे. आम्ही लेकरा बारा कसे पोसून याचा विचार आमच्यापर्यंत आलेला आहे. यासाठी असं नियोजन करा की कास्तकाराला काहीतरी लाभ व्हायला पाहिजे.